अवनखेड येथे सामुदायिक श्रमदान उत्साहात. अवनखेड वार्ताहर. शनिवार रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा कार्यक्षेत्रातील राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारप्राप्त गाव अवनखेड येथे सामुदायिक श्रमदान सोहळा आयोजित करण्यात आला. त्या प्रसंगी उपस्थितांना ग्रामगीता तत्वज्ञानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी खालील प्रतिज्ञा घेतल्या. प्रत्येक घरी दररोज ग्रामगीतेचं वाचन होईल. वाचन करून ग्रामगीतेत सांगितलेल्या नियमानुसार मी माझे आचरण ठेवण्याचा प्रयत्न करेन. तसेच प्लास्टिक कचरा इतर कचऱ्यापासून वेगळा करेन. गोळा केलेला प्लास्टिक कचरा प्लास्टिक बॉटलमध्ये भरून त्या बॉटल्स ग्रामपंचायतीमध्ये संकलित करेन. रिसायकलिंगसाठी त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावेन. ओल्या आणि विघटन होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती आणि बायोगॅस निर्मिती करेन. दर शनिवारी एकत्र येऊन सामूहिक श्रमदान करेन. गावच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहीन. या सोहळ्यासाठी अवनखेड ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र जाधव, ग्रामविकास अधिकारी सुभाष कर्डक, इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतापराव बळवंतराव देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतन जाधव आणि आरोग्य सेवक प्रणव कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले. तसेच गावातील सर्व अधिकारी पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदवला. या सामूहिक श्रमदान सोहळ्यात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गावाच्या वाटचालीबद्दल सगळ्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावण्याचा संकल्प सगळ्यांनी एकमुखाने केला. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी श्रीराम देवकर, अवनखेड.